नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये 394 जागांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये गट अ, गट ब, गट क च्या विविध पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। आपण मात्र गट ब आणि गट क ची जी महत्त्वाची पदे आहेत ती या ठिकाणी माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये सहाय्यक पदासाठी तुम्ही कोणत्याही पदवीवर अर्ज करू शकता। लिपिक पदासाठी कोणतीही पदवी असेल तरी तुम्ही अर्ज करता येईल। वरिष्ठ लिपिक पदासाठी ज्याच्या वॅकन्सीज नंबर ऑफ चांगले आहेत, MTS शिपाई संवर्गातलं हे पद आहे, त्याच्याही जवळपास 150+ जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी तुम्ही 10वी पासवर अर्ज करू शकता। महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर होणार आहे, ज्याबाबतची माहिती तुम्हाला मी देणार आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस यांच्यामार्फत जे मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारं एक डिपार्टमेंट आहे किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। मात्र महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी इनिशियलीच कव्हर केलेली आहे, ज्यामध्ये सिटीज ऑफ एक्झामिनेशन मध्ये तुम्ही बघू शकता मुंबई महाराष्ट्रामध्ये, त्याचबरोबर नागपूर, नाशिक आणि पुणे या ठिकाणी एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत। सो तुम्हाला एक्झाम ही महाराष्ट्रामध्ये द्यावी लागणार आहे। सिलेक्शन नंतरच्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल। प्रॉब्ली तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरी मिळू शकते। मात्र सध्या तुम्हाला एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या बेसिसवर अर्ज करायचे आहेत। एकच एक्झाम त्या ठिकाणी राहील, सो त्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करू शकता। बघूया आपण पदे कोणकोणती आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। आता काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत जी महत्त्वाची आहेत। ग्रुप बी मधली, ज्यामध्ये असिस्टंट ग्रुप बी मधलं पद आहे। पे स्केल पे मॅट्रिक्स लेवल 6 तुम्हाला मिळणार आहे। अपडेटेड जो असणार आहे तो प्री रिवाइज हा ओल्ड पे स्केल आहे, नवीन तुम्हाला प्री रिवाइज नुसार त्या ठिकाणी मिळणार आहे। टोटल 13 जागा आहेत। कॅटेगरी प्रत्येक जागांचं विश्लेषण तुम्ही पाहू शकता। ओपन साठी एज लिमिट या ठिकाणी 30 इयर्स राहणार आहे। यामध्ये डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर जे दुसरं पद आहे मित्रांनो, त्यामध्ये दुसरं पद मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीज ग्रुप बी मधला आहे। याच्याही 15 जागा आहेत। भरपूर कॅन्डिडेट यासाठी ट्राय करू शकतात। 35 वर्ष लिमिट राहील। बॅचलर डिग्री इन मेडिकल लॅब सायन्स विथ 2 इयर्स रिलेव्हंट एक्सपिरियन्स मात्र या पदासाठी मागितला आहे। काहीच पदे आहेत ज्यासाठी एक्सपिरियन्स मागितला आहे, इतरांसाठी तुम्ही प्लेन क्वालिफिकेशनवर अर्ज करू शकता। त्यानंतर ग्रुप सी मधल्या जागांसाठी आपण माहिती घेत आहोत। लक्षात घ्या, ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। त्यातल्या महत्त्वाच्या जागा मी कव्हर करत आहे। ग्रुप सी मधले स्टेनोग्राफर ग्रेड 1 ग्रुप सी मधलं पद आहे। 10 जागा आहेत। 30 इयर्स एज लिमिट ओपन साठी राहील। 10वी उत्तीर्ण, त्यानंतर 120 वर्ड्स पर मिनिट शॉर्ट हँड आणि 40 वर्ड्स पर मिनिट टाईप रायटिंग, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। स्टॅटिस्टिकल असिस्टंट ग्रुप सी मधलं 2 जागांसाठी अप्लाय करता येईल। तुम्हाला मास्टर डिग्री स्टॅट्स किंवा मॅथ्स मध्ये असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त अप्पर डिव्हिजनल क्लर्क महत्त्वाचं पद आहे मित्रांनो या भरतीमधलं हे, ज्यासाठी पे लेवल तुम्हाला 4 मिळत आहे। 39 जागा या पदाच्या भरल्या जाणार आहेत। कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण तुम्ही पाहू शकता। ओपन साठी 27 वर्ष लिमिट राहील आणि डिग्री ऑफ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी कोणत्याही विषयातील कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। स्टेनोग्राफर ग्रेड 2 ग्रुप सी मधलं पद अगेन याच्या 14 जागा आहेत। यामध्ये 10वी उत्तीर्ण, त्यानंतर शॉर्ट हँड 100 वर्ड्स आणि टायपिंग 40 वर्ड्स पाहिजे। डिझायरेबल मध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर फक्त इसेन्शियलवर अर्ज करू शकता। त्यानंतर बघा LDC लोअर डिव्हिजनल क्लर्क अगेन एक महत्त्वाचं पद, 18 नंबरचं, 37 जागा याच्या भरल्या जात आहेत। 12वी उत्तीर्ण यासाठी असणे आवश्यक आहे। 12वी उत्तीर्ण पहिल्या क्वार्टर आहे। त्यानंतर स्किल टेस्ट मध्ये इंग्लिश टायपिंग 35 वर्ड्स पर मिनिट आणि हिंदी टायपिंग 30 वर्ड्स पर मिनिट दोन्ही असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। 37 जागा याच्याही तुम्हाला पाहता येतात। फार्मासिस्ट याच्या 12 जागा आहेत। अगेन महत्त्वाचं पद। डिप्लोमा इन फार्मसी, डी फार्मसी आणि रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला या पदासाठी मात्र त्यांनी या ठिकाणी मागितलेला आहे। या व्यतिरिक्त लायब्ररी क्लर्कची जागा आहे, एका जागेसाठी भरती होत आहे। ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरीची एका जागेसाठी भरती होत आहे, त्याचंही क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता। पुढे मी स्किप करतोय आणि जातोय, ज्यामध्ये लॅब अटेंडंट ग्रुप सीच्या पदासाठी 9 जागा आहेत। 12वी सायन्स आणि या ठिकाणी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स हॉस्पिटल मधला पाहिजे। या व्यतिरिक्त सिक्युरिटी इंचार्ज आणि ड्रायव्हर पदांसाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करता येणार आहे। शेवटचे जे पद आहेत त्यामध्ये महत्त्वाचं पद आहे MTSचं मल्टीटास्किंग स्टाफ, जिच्या 107 जागा आहेत। यामध्ये मित्रांनो 27 वर्ष लिमिट ओपनसाठी राहील। यासाठी ITI असणे मित्रांनो आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। नसेल तर ITI सर्टिफिकेट किंवा व्होकेशनल ट्रेनिंग सर्टिफिकेट असेल तरी चालेल, किंवा 10वी पास आणि त्यानंतर तुमच्याकडे इक्विव्हॅलंट 1 इयरचा एक्सपिरियन्स गव्हर्नमेंट रिकग्नाइज मध्ये असेल तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। या पदासाठी 107 जागा आहेत। त्याच्या ITI वर किंवा तुमच्याकडे व्होकेशनल ट्रेनिंग सर्टिफिकेटवर किंवा 10वी पास आणि त्यानंतर 1 वर्षाचा एक्सपिरियन्सवर तुम्हाला रेप्युटेड इन्स्टिट्यूट मधला गव्हर्नमेंट मधला अर्ज करता येणार आहे या पदांसाठी। यामध्ये सुद्धा जे वॅकन्सीचं क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता
आहेत. क्लासिफिकेशन, फार्मसी, ड्रेसर, कुक, वॉर्डबॉय, ॲनिमल अटेंडंट, जशा GMCच्या रिक्रुटमेंट होत असतात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या, तशाच प्रकारची MTS लेवलची हे पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. पे स्केल मात्र तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी मिळत आहे, जास्त मिळत आहे. या व्यतिरिक्त आणखीन MTSचं एक पद भरलं जाणार आहे ज्यामध्ये 72 जागा आहेत. यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता अगेन मॅट्रिक्युलेशन और इक्विव्हॅलंट 10वी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकता या पदासाठी, या 72 जागांसाठी. सो यासाठी सुद्धा फक्त 10 पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. एक्सपिरियन्सची किंवा ITI किंवा MCVTची कोणतीही क्वालिफिकेशन त्यांनी या ठिकाणी मागितलेलं नाही आहे या MTS पदासाठी. सो मी एज लिमिट या प्रत्येक पदासाठी जे सांगितलं होतं ते ओपनसाठी होतं, ज्यामध्ये तुम्हाला कन्सेशन रिलॅक्सेशन मिळत आहे. SC ST या व्यतिरिक्त SC ST ला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळत आहे. त्यानंतर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन OBC NCL ला, 10 वर्ष अपंग, 13 वर्ष हँडिकॅप, 15 वर्ष PWD SC ST ला या ठिकाणी मिळत आहे. या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. यासाठी बघा सिलेबस कशा प्रकारे मित्रांनो राहणार आहे. मी काहीच पदे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ज्यामध्ये UDC आणि MTSचं पद, ज्यासाठी जनरल इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस बाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले येतील. जर तुम्ही कम्पेअर केलं तर महाराष्ट्र शासनाच्या एक्झाम बरोबर फक्त मराठी विषय नाही आहे मित्रांनो, इतर सर्व विषय सेमच आहेत. सो तुम्ही त्यानुसार प्रिपरेशन करू शकता. जवळपास सिलेबस सेमच राहणार आहे. MTS साठी सुद्धा जनरल अवेअरनेस, ॲप्टिट्यूड, टेस्ट ऑफ रिझनिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटिंग बाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले येतील. असे प्रत्येक पदासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये माहिती अवेलेबल आहे, ती तुम्ही पाहू शकता. आता यासाठी सिटी एक्झामिनेशन ऑलरेडी मी सांगितले आहेत, परत एकदा रिपीट करतो. मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक्झाम होईल. यासाठी ऍप्लिकेशन फी बघा ग्रुप एच्या पोस्टसाठी, ग्रुप बीच्या पोस्टसाठी आणि ग्रुप सीच्या पोस्टसाठी वेगवेगळे आहे. ग्रुप सीच्या पोस्टसाठी फक्त या ठिकाणी 200 रुपये फॉर्म फी घेतली जाईल मित्रांनो अर्ज करण्यासाठी. प्रोसेसिंग फी 100 रुपये आणि अनरिझर्व्ड OBC कॅन्डिडेटला एक्झामिनेशन फी 200 अशी 300 रुपये फॉर्म फी राहील. ग्रुप बीच्या पदांसाठी 700 रुपये राहील. SC ST EWS वुमन कॅन्डिडेट, एक्स सर्व्हिसमॅन यांना कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही विदाउट ऍप्लिकेशन फी. ते या ठिकाणी प्रत्येक पदासाठी अर्ज करू शकतात. ही एक तुम्ही पॉझिटिव्ह गोष्ट त्या कॅन्डिडेटसाठी म्हणू शकता. इतरांसाठी मात्र फी त्यांनी आकारलेली आहे. त्यानंतर बघा अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे, तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायचं ऑफिशियल वेबसाईटवर ऑनलाईन अप्लाय करायचा या पदांसाठी, ज्यासाठी तुम्हाला ccras.nic.in या वेबसाईटला व्हिजिट करून अर्ज करू शकता. काही क्वेश्चन्स असतील या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID दिलेला आहे, त्या ठिकाणी अर्ज करू शकता. ऍप्लिकेशन अजून सुरुवात झालेली नाही. 1 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. मात्र सध्या प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. एक बॅक ऑफ द माइंड तुमच्या राहणे आवश्यक आहे की या पदांसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकाल. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.